ब्रेक नंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त आमदार रोहित पवारांकडून चौंडीमध्ये महापूजेचं आयोजन करण्यात आलं। तर भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांच्याकडून फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली। रोहित पवार आणि गोपीचंद पडळकर एकाच वेळेला अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकाच्या दर्शनाला आले। दोघेही एकाच वेळी दर्शनाला आल्यानं काही वेळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। यावेळेला रोहित पवारांकडून गोपीचंद पडळकर यांच्या सत्काराचा प्रयत्न करण्यात आला, मात्र पडळकर यांनी सत्कार स्वीकारला नाही। लोकांच्या मध्ये प्रचंड उत्साहाचं वातावरण आहे, आनंदाचं वातावरण आहे। अहिल्यादेवींचा विचारच या भारताला पुढे घेऊन जाऊ शकतो, महाराष्ट्राला पुढे घेऊन जाऊ शकतो। त्या विचारामध्ये इतकी मोठी ताकद आहे, क्षमता आहे आणि देशाचं भविष्य बदलणारे विचार हे पुण्यश्लोक अहिल्यादेवींचे आहेत। आणि त्यामुळं आता केंद्र सरकार, राज्य सरकार अहिल्यादेवींच्या विचारावरती कृतीतून काम करत आहे आणि पुढे पण अशाच पद्धतीनं केंद्र सरकार, राज्य सरकारने काम चालू ठेवावं ही आमची सर्वांची एक विनंती आहे। तर बघा, आपली संस्कृती आणि परंपरा आहे की आपल्या भूमीमध्ये जे कोणी पाहुणे असतील त्यांचा पाहुणचार करण्याची आपली जबाबदारी। तुम्ही बघितलं असेल, सत्काराचं साहित्यसुद्धा आम्ही सर्वांनी मिळून तिथं, खासदार आणि आम्ही तिथं आणलं होतं। ते थोडेसे बिझी असल्यामुळे त्यांनी तो सत्कार तिथं घेऊ शकले नाहीत कार्यकर्त्यांमध्ये। शेवटी आपली एक जबाबदारी असते आणि आपल्या सगळ्याची जबाबदारी काय असते, परंपरा जपणं आणि ह्या पवित्र ठिकाणी वाद न घालता एकोपा काय असतो, बंधुभाव काय असतो आणि सर्वांना एकत्रित घेऊन काम कसं करायचं असं असतो, हा संदेश देणं फार महत्त्वाचं असं, तो संदेश देणं हे आमच्या सर्वांसाठी जास्त